महाडीबीटी या पोर्टलबाबत आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना देण्यात येतात। विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शाळेत त्या महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र त्या महाडीबीटी पोर्टलवर शाळेची नोंदणी नसेल तर महाडीबीटी पोर्टलवर स्कूल रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करावं जेणेकरून शाळेच्या नोंदणी झाल्यानंतर त्या डॅशबोर्डवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे फॉर्म आपण सहज भरू शकाल। सो महाडीबीटी या पोर्टलवर आपण स्कूल रजिस्ट्रेशन करून आपल्या शाळेचं प्रोफाइल कशा पद्धतीने अपडेट करावं या संदर्भात महत्त्वाची माहिती प्रात्यक्षिकद्वारे आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। महाडीबीटी म्हणजेच महाराष्ट्र डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी ज्या काही विविध शिष्यवृत्ती योजना देण्यात येतात त्याचा लाभ हा डायरेक्ट बँक ट्रान्सफर हा विद्यार्थ्यांकडे होत असतो। सो शाळेतील त्या विद्यार्थ्यांना या समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं आणि प्रोफाइल अपडेट कसं करावं या संदर्भात माहिती आपण पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। शाळांनी महाडीबीटी या पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी कशी करावी यासाठी गुगलवर प्रथमतः महाडीबीटी ही वेबसाईट सर्च करायची आहे। पहिलीच टॅब आपल्याला दिसेल, पहिलीच लिंक महाडीबीटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। पुन्हा एकदा त्या टॅबवर आपण क्लिक करूया। या ठिकाणी आपले सरकार महाडीबीटी हा एक डॅशबोर्ड दिसेल। उजव्या बाजूला या ठिकाणी भरपूर आपल्याला लिंक्स दिसतील। यातील प्री मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसतो। पुन्हा एकदा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर याच डॅशबोर्डवर आपल्या शाळेची नोंदणी आपल्याला करायची आहे। ऑलरेडी ज्यांची नोंदणी झालेली असेल त्यांनी या ठिकाणी यूजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। मात्र नव्याने त्या शाळेची या पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर ही सूचना वाचून आपल्याला या ठिकाणी आपला आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर प्री मॅट्रिक स्कीम्स ऑन महाडीबीटी पोर्टल, स्कूल्स प्रिन्सिपल शुड लॉग इन बाय टायपिंग PRE_SE। त्यानंतर हा एक नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, तो असणार आहे आपल्या शाळेचा UDIS नंबर, पुन्हा अंडरस्कोर प्रिन्सिपल। थोडक्यात या ठिकाणी युजर नेम हा प्रत्येकाचा कसा असणार आहे, PRE_SE। त्यानंतर आपल्या शाळेचा जो काही UDIS नंबर असेल हा UDIS नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे, पुन्हा अंडरस्कोर द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी पुढे टाईप करायचा आहे प्रिन्सिपल। प्रत्येक शाळेने आपल्या शाळेचा यूजर आयडी हा टाकायचा आहे। फक्त हा जो UDIS नंबर आहे हा UDIS नंबर प्रत्येकाचा चेंज होईल, बाकी पूर्ण आयडी हा सेम असणार आहे। सो यूजर आयडी हा कसा तयार करायचा हे आपल्याला समजलं असेल। त्यानंतर जो पासवर्ड आहे हा प्रत्येकाचा पासवर्ड हा डिफॉल्ट असणार आहे। या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे, पाहू शकतो, pass@123 इन पासवर्ड। या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला PASS@123 हा पासवर्ड वापरून या ठिकाणी प्रत्येकाला लॉग इन करायचा आहे। फक्त UDIS नंबर हा चेंज होणार आहे प्रत्येक शाळेचा लॉग इन करताना आयडी मध्ये, बाकी प्रत्येकाने या पद्धतीनेच आयडी आणि हाच पासवर्ड टाकून त्याखाली दिलेला जो काही वर हा कॅप्चा आहे हा टाकायचा आणि त्यानंतर लॉग इन हिअर या टॅबवर क्लिक करायचं आहे। बघा, लॉग इन हिअरवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा चेंज पासवर्ड म्हणून हा एक टॅब दिसेल। या ठिकाणी सुरुवातीला एंटर आधार नंबर, मुख्याध्यापकांचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा। त्यानंतर एंटर कॉन्टॅक्ट नंबर, त्याखाली त्या आधारला जो काही लिंक केलेला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा। त्याखाली एंटर न्यू पासवर्ड, आता आपण डिफॉल्ट पासवर्ड pass@123 हा टाकला होता। आता या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा स्वतंत्र पासवर्ड हा तयार करून घ्यायचा आहे। मग आपण आपला स्ट्रॉंग पासवर्ड हा या ठिकाणी तयार करून घ्यायचा एंटर न्यू पासवर्ड या टॅबमध्ये आणि त्याखाली री एंटर न्यू पासवर्ड
पुन्हा एकदा जो काही पासवर्ड आपण तयार केला आहे आपल्या शाळेचा तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी टाकायचा आणि खाली गेट OTP फॉर आधार या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक मेसेज येईल, OTP हॅज बीन सेंड टू रजिस्टर्ड मोबाईल नंबर सक्सेसफुली फॉर UID। म्हणजे आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर त्या मुख्याध्यापकांचा लिंक आहे त्या नंबरवर एक OTP पाठवण्यात आलेला आहे। तो OTP आपल्याला बघा, हा एक पुढील टॅब आहे व्हेरीफाय आधार OTP। या टॅबमध्ये आपल्याला हा OTP एंटर करायचा आहे आणि त्याखाली व्हेरीफाय OTP फॉर आधार या टॅबला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक मेसेज शो होईल, पासवर्ड चेंज सक्सेसफुली। आणि त्यानंतर त्याखाली असलेल्या ओके या टॅबवर जर क्लिक केलं तर आपण पुन्हा एकदा लॉग इन करण्यासाठी या टॅबवर येणार आहेत। या टॅबवर आल्यानंतर आपला युजर नेम हा जो काही आपण सुरुवातीला टाकला होता PRE_SE, त्यापुढे आपल्या शाळेचा UDIS नंबर _प्रिन्सिपल आणि त्याखाली जो आपण स्ट्रॉंग पासवर्ड आत्ताच तयार केला हा पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे। त्याखाली पुन्हा एकदा जो काही कॅप्चा देण्यात आलेला आहे हा टाकायचा आणि त्यानंतर लॉग इन हिअर या टॅबवर क्लिक करायचं। थोडक्यात आपला ID आणि पासवर्ड या ठिकाणी तयार झालेला आहे। याचा अर्थ आपल्या शाळेची नोंदणी ही यशस्वीरित्या महाडीबीटी आपले सरकार या पोर्टलवर पूर्ण झालेला आहे। आता यानंतर लॉग इन हिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण जाऊया आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवर। लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे आपल्या समोर हा एक डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो वेलकम टू DBT पोर्टल। थोडक्यात आपल्या शाळेची नोंदणी या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। आपण लॉग इन केलेला आहे। आपल्या शाळेचं या ठिकाणी आपण नाव पाहू शकतो। या ठिकाणी उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्या शाळेचं नाव आणि उजव्या बाजूला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपला जो काही युजर ID आहे हा युजर ID या ठिकाणी दिसतो। यावर जर क्लिक केलं तर चेंज पासवर्ड, आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पासवर्ड चेंज करू शकतो। आणि दुसरा ऑप्शन आहे लॉग आउट, म्हणजे या पोर्टलवर या डॅशबोर्डवर आपलं पूर्ण काम झालं असेल तर आपण या ठिकाणी लॉग आउट करू शकतो। लॉग आउट करण्यासाठी हा पर्याय वापरायचा आहे। आपण पाहणार आहोत आपल्या शाळेचं लॉग इन केल्यानंतर शाळेची जी काही प्रोफाईल आहे, जी काही माहिती आहे ही अपडेट कशी करावी यासाठी या ठिकाणी आपल्याला काही टॅब्स दिसतात। डॅशबोर्ड या टॅबवर आपण जर गेलो तर या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्या किती विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप अप्लाय केलेला आहे, फॉर्म भरलेला आहे। सो अशा पद्धतीने काही टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतात। यानंतर किती पेंडिंग आहेत, ॲप्लिकेशन किती रिअप्लाय केलेला आहे आणि जे ॲप्लिकेशन केलेले आहेत शिष्यवृत्तीसाठी त्यातील किती अप्रूव्ह झालेले आहेत, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या डॅशबोर्डवर मिळते। त्यानंतर स्कूल प्रोफाईल म्हणून हा एक ऑप्शन आहे। या स्कूल प्रोफाईलवर आता मी क्लिक करतो। स्कूल प्रोफाईलला गेल्यानंतर आपल्या शाळेचं जी काही प्रोफाईल आहे, आपल्या शाळेची जी माहिती आहे ही आपल्याला या ठिकाणी अपडेट करायची असते। सो आजच्या व्हिडिओमधून आपण शाळा नोंदणी कशा पद्धतीने करायची याची माहिती पाहिली। आता दुसरी जी महत्त्वाची माहिती आहे स्कूल प्रोफाईल अपडेट कसं करायचं। स्कूल प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर आपल्या समोर या पद्धतीचा एक फॉर्म हा ओपन होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो ऑलरेडी UDIS नंबरने आपण लॉग इन केल्यामुळे त्या ठिकाणी ID मध्ये त्याचा वापर केल्यामुळे ऑलरेडी काही माहिती ही या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट आलेली दिसते। जसे की UDIS कोड असेल, शाळेचं नाव ऑटो या ठिकाणी आलेलं असेल, स्कूल मॅनेजमेंट असेल, त्यानंतर सब मॅनेजमेंट असेल, स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, या बेसिक काही गोष्टी आहेत। या UDIS नंबरचा वापर केल्यामुळे त्याचा काही डाटा हा ऑटो या ठिकाणी आलेला आहे। मग या ठिकाणी अपडेट काय करायचं आहे, जसे की आपण या ठिकाणी शाळेचा ईमेल ID असेल, पिन कोड असेल, शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, या बेसिक गोष्टी या ठिकाणाहून आपण अपडेट करू शकतात। ही झाली स्कूल इन्फॉर्मेशन। त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांची इन्फॉर्मेशन काही अपडेट करायची असेल तर जे काही विद्यालयाचे त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत यांचं नाव आपण या ठिकाणाहून सध्या तरी अपडेट करू शकत नाही। ही वरिष्ठ लेवलला आपण त्या ठिकाणी माहिती देऊन किंवा माहिती घेऊन अपडेट करून घ्यावी। सध्या तरी आपल्या पोर्टलला मोबाईल नंबर आणि ईमेल ID या दोन गोष्टी आपण अपडेट करू शकतो। स्कूल क्लर्क इन्फॉर्मेशन, जे काही क्लरिकल डिपार्टमेंट असतील त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भरायच्या आणि सगळ्यात शेवटी सेव्ह या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्हवर क्लिक केल्यानंतर
जी माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे ही या ठिकाणी आपल्या प्रोफाईलला अपडेट होणार आहे। अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमधून पहिली माहिती पाहिली शाळा रजिस्ट्रेशन कसं करावं आणि दुसरी माहिती पाहिली स्कूल प्रोफाइल हे अपडेट कसे करावे। तर स्कूल प्रोफाइलला आल्यानंतर या ठिकाणी हा जो फॉर्म आहे हा डिफॉल्ट ज्या गोष्टी आहेत आलेल्या त्या आपण अपडेट करू शकत नाही, त्या वरच्या लेवलला आपण अपडेट करू शकतो काही बदल असेल तरच। आणि ज्या काही या ठिकाणी व्हाईट पद्धतीचे जे काही टॅब दिसत आहेत या ठिकाणी आपण आपली जी काही माहितीत बदल करायची असेल ती बदल करून सगळ्यात शेवटी सेव्ह या टॅबवर क्लिक करू शकतो। दुसरा महत्त्वाचं म्हणजे ज्या काही प्रत्येक टॅबला या ठिकाणी रेड कलरमध्ये हे जे स्टार दिसतात याचा अर्थ हे रिक्वायर्ड आहेत, हे कंपल्सरी टॅब तुम्हाला भरावेच लागतात। जसं की स्कूल वेबसाईट या ठिकाणी स्टार आपल्याला दिसत नाही म्हणजे हे टॅब हा रिक्वायर्ड नाही, हा कंपल्सरी भरलाच पाहिजे असं नाही। आणि न भरता सुद्धा आपण जर सेव्ह या टॅबवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुमची प्रोफाईल ही सहज अपडेट होऊ शकते। सो आजच्या व्हिडिओमधून मी जी काही माहिती दिलेली आहे ही आपणास नक्कीच समजली असेल। या पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना या अप्लाय कशा कराव्यात, फॉर्म कसा भरावा या संदर्भात माहिती ही आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।